कर्नालपाडा भेंडीपाडा गावदेवी भेंडीपाड्याचे प्रेक्षक असतील, त्यानंतर कर्नालपाडा परिसरातून आलेले प्रेक्षक असतील, त्यांचे सर्वांचेच खूप खूप स्वागत करतोय. मॅचला सुरुवात झाली. निलेश दिवा विरुद्ध लव घोषे. शॉट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज बाद लव घोषे. फारशा भारी वाटत कुठेच्या गे तुम्ही. थँक्यू डीजे. बघा कसं जबरदस्त मॅच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहतोय की आजच्या दिवसामध्ये हे जे संघ आहेत, स्थानिक संघ आहेत, ज्या एका संघामध्ये मोठी नावं आहेत, दुसऱ्या संघामध्ये थोडीशी छोटी नावं आहेत, मात्र आज प्रॅक्टिसच्या जीवावरती नक्कीच चांगली कामगिरी करत असताना आपल्याला हे खेळाडू बघायला मिळतील. तुमच्याकडे पेपरावरती तुम्ही किती स्ट्रॉंग दिसता त्यापेक्षा तुम्ही मैदानामध्ये किती चांगला खेळ करतात हे फार महत्त्वाचं आहे आणि ते दर्शवलं आहे या गोलंदाजाने. लहू घोषेसारखा एक चांगला अनुभवी फलंदाजाला मागे पाठवलाय निलेश आणि त्याच्या समोर नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ना हवेमध्ये चेंडू आहे, रक्षक नाहीये, एक धाव नक्कीच मिळेल. एकाच धावती समाधान. आदरणीय सन्माननीय श्री संदीपजी ठाकरे, प्रभाकरजी कांबळे यांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक धुवून आलेत. पाहूया अंडरस्टँडिंग काय. इथे नक्कीच अंडरस्टँडिंग नव्हती, कॉलिंग नव्हती आणि त्याचा फायदा या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने फलंदाजाने उठवलाय. या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 या धाव संख्येवरती. 3 चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला होता, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली, तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहू शकता एक सिंगल या ठिकाणी येत असताना आपण पाहताय. आजच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपल्या जर आजचा दिवस पाहिला, आजचा लॉट, तर टायगर स्पोर्ट्स बिवीपाडा, बाबा स्पोर्ट्स बिवीपाडा, त्यानंतर गावदेवी भेंडीपाडा, गावदेवी भेंडीपाडा ए आणि बी अशा 2 संघादरम्यान मॅच सुरू आहे. बॅक टू द बॉलर निलेश या ठिकाणी नक्कीच थोडासा अनफिट झाल्यासारखं वाटतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला फील्ड करायचं होतं, तर ते जमलेलं नाहीये, तरी सुद्धा 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो 3 या धाव संख्येवरती. काही ना काही वेगळं करावं लागेल, काही ना काही वेगळं करावं लागेल या संघांना, कारण की जर तुम्ही दररोज एकमेकांसमोर खेळत असाल तर मात्र तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी चेंज करावी लागणार आहे. आडव्या पट्ट्याचा वापर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक कायम. दरम्यान 3 धावा धावफलकावरती थोडासा बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पाहू शकता नक्कीच षटकाची झाले या ठिकाणी समाप्ती. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता ती म्हणजे फक्त आणि फक्त 1-3 अशी धावसंख्या गावदेवी भेंडीपाडा ए संघाची.
नवीन गोलंदाज प्रथमेश दळवी बॉलिंग मार्क वरती आलाय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपण अनुभवतो असाल. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 3 गावदेवी भेंडीपाडा ए संघाची. मला वाटतं रोशन घोषे आज थोडासा मागे ठेवला गेलाय. मात्र मी म्हणेन शॉर्ट ओव्हरच्या क्रिकेटमध्ये चांगल्या फलंदाजाला जास्तीत जास्त चेंडू खेळवणं महत्त्वाचं असतं. इथे मात्र त्यांनी मागे ठेवलंय त्या फलंदाजाला. या ठिकाणी मिसफील्ड झाली होती. 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काय मिळेल असं वाटत नाहीये. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय. 5 वरती गेलेला आहे धावसंख्या. टायगर स्पोर्ट्स बिपाडा यांच्या आयोजनामध्ये आपण पाहतायत आजच्या दिवसातील आपल्या परिसरातील संघ खेळत असताना चांगल्या लढती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील. राईट मोर द विकेट. ऑन साइडला पुल केलाय. पुल हा पॉवरफुल झालाय आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. धावसंख्येमध्ये 11 धावा. हवेमध्ये चेंडू. शतरक्षक नाहीये. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला ठेवलाय. मात्र चेंडू हवेमध्ये आहे. मला वाटतं ऋतिक होता चेंडूच्या खाली पोचण्याचा प्रयत्न करत होता. थोडासा स्ट्रगल करत असताना मात्र 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात 3 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. त्या 3 धावेने धावफलक मात्र थोडस पुढे सरकलाय आणि आता थोडासा सुसज्ज वाटू लागलेला आहे. तो म्हणजेच 14. एकाच गावातील जेव्हा 2 संघ मैदानामध्ये खेळत असतात तेव्हा एखादा लो स्कोरिंग गेम सुद्धा एक रोमांचक मॅच होत असतो आणि तसंच एखादा हाय स्कोरिंग गेम सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रोमांच निर्माण करत असतं. त्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय. आता पाहूया किती धावा होतात या 4 षटकांमध्ये. पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी व्हाईट बॉल. व्हाईटनं धावफलक थोडासा पुढे सरकलाय आणि गेलाय तो 15 या धावसंख्येपर्यंत. लक्षात असू द्या दुसराच मॅच चालू आहे. दुसऱ्या मॅचचा दुसरं षटक आहे आणि 3 चेंडू टाकून झाल्यात. धावसंख्या 15. क्या बात आहे. चांगला फटका त्या ठिकाणी ऋतिक होता. चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. खराब थ्रो आणि या ठिकाणी 3ऱ्या धावेची गुंजाईश. 3 धावा सहजतेने पूर्ण झाल्यात. लेझी क्रिकेट होत असताना मैदानाच्या आतमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि खराब थ्रो परिणाम 3 धावा सहजतेने पूर्ण. 3 धावेने धावफलक पुढे सरकला गेला 18 या धावसंख्येवरती. एक्स्ट्रा धावा दिल्या की काय होतं हे कालच्या शेवटच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल. काय जबरदस्त मॅच होती कालच्या दिवसामध्ये. एका फलंदाजाने 6 एका फलंदाजाने 7 मात्र एक्स्ट्रा 15 होत्या कालच्या शेवटच्या मॅचच्या आणि त्यामुळं मागे पडला होता तो साईकृपा मला वाटते राजावली हा संघ. मला वाटते मरुदेवी राजावली संघ होता कालच्या शेवटच्या मॅच मध्ये आणि तो मागे पडला होता. हो मरुदेवी राजावली बी संघ भरपूर ए आणि बी संघ तयार झाले आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो थोडंसं कन्फ्युजन होत आहे. धावफलक पुढे सरकला गेला 20 या धावसंख्येवरती. बॅटला लागून या 2 धावा आल्यात. या 2 धावेनं धावफलकावरती 20 धावा या लागल्या जातात. तर दरम्यान प्रथमेश हा जो गोलंदाज आहे गोलंदाजी चांगली आहे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय.
ऑन साइडला चांगला फटका आहे, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी सुरेख झेल, फलंदाज बाद. फक्त मैत्री गो करून घेऊ नाही तुझे घरा गोई नको तू टेन्शन घेऊ तुला शिकाया मदत गोदी हात चालेल तर मंगा पोरा तू कोठ चाल होय रे दर्याच्या किनारी हवेशीर माझा गाव तथे चिकूच्या वाड्याना डहाणू त्याचा नाव होय रे दर्याच्या किनारी हवेशीर माझा गाव तथे चिकूच्या वाड्याना डहाणू त्याचा नाव आमचे डहाणूले निंबा पाणी पण त्या पाणीत गोडा पाणी थँक्यू. चला काही करा जरा विनंती असेल. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ मला वाटते शेवटच्या मॅच मधले मला वाटते 2च षटकाचा मॅच झाला होता. तर आज तसं होऊ नये. आज किमान 4 षटकांचा तरी शेवटचा मॅच व्हायला हवा. या उद्देशाने आपण थोडंसं पुढे चालूया. तर 4 बॉलिंग मार्क वरती संकेत घोषे. तर आज किमान 4 षटकं टाकण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटं या ठिकाणी वापरायची आहेत. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा 2 षटकानंतर मॅच आपण 3ऱ्या षटकाला सुरुवात झाले आणि या ठिकाणी आपण पाहू शकता शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजेच वेदांत आणि नॉन स्ट्रायकरवरती रोशन आहे. वेदांत दिवा. चांगली फलंदाजी करावी लागेल वेदांत याला कारण की डॉट डिलिव्हरी हे प्रेशराइज करतील. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू होता, खराब शतरक्षण. परिणाम चेंडू लॉंग शॉप रिझन मध्ये जातोय 4 धावांसाठी. काय चांगली गोलंदाजी होती मात्र शतरक्षण थोडंसं कमजोर झालं. परिणाम आपण पाहू शकतात 4 धाब्याने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. संकेतांचा पुढचा चेंडू शरीरापासून भरपूर लांब खेळण्याचा प्रयत्न. नो चेंडू पंचांनी घोषित केला. आता फ्री हिट असेल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पीच झाला. जी खेळपट्टीची लाईन असते त्याच्या बाहेर पीच झाला असावा आणि आता फ्री हिट मिळणार आहे वेदांत याला. वेदांत दिवा या फलंदाजाला मला वाटतं एकही चांगला कॉन्फिडंट फटका त्याने मारलेला नाही मात्र हा चेंडू एक मुक्त संचार फटका या ठिकाणी म्हटलं जातं. क्या बात आहे. टायमिंग चांगली झाली. खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय. चेंडू जावतोय वाईडिश फाईन लेग क्षेत्रामध्ये डीप रिजन मध्ये 4 धावा. बस्टार तुझं पोरी मला आवडस फार पालघरची राणी तू बस्टार तुझं पोरी मला आवडस फार. थँक्यू डीजे. आपण पाहू शकतात नक्कीच एक चांगलं गीत वादन केलं जातं मात्र दरम्यान आपण पाहू शकतो मॅच मध्ये आलाय तो म्हणजेच गावदेवी भेंडीपाडा. ए संघ धावसंख्या झाली ती 29. इथे टॉपॅची लागला होता. चेंडूने पुन्हा एकदा वळण घेतलाय. शतरक्षकाला चकवल्याने चेंडू फरार झालाय. धावा आल्यात त्या 4. इथे मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती.
शतरक्षण नक्कीच थोडंसं चांगलं करावं लागेल. शतरक्षण तैनात चांगलं करावं लागेल मी तर म्हणेन. ज्या पद्धतीने गोलंदाजी होत्या. पुन्हा एकदा संकेत बॉलिंग मार्कवरती गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला चेंडू खेळलेला शतरक्षक आहे त्या ठिकाणी निलेश दिवा आणि शतरक्षित केला जाईल चेंडूला तोपर्यंत. धाव फलक थोडासा नक्कीच पुढे सरकेल तो, म्हणजे 2 न पुढे जातोय. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजेच 35 या धाव संख्येवरती. बघा तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाच्या आतापर्यंत आपण जर पाहिले तर एकूण 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. क्या बात आहे. षटकाची झाली समाप्ती. डॉट डिलिव्हरी आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 35. बघा आता एक चांगला फलंदाज आहे रोशन घोषे याला आपण जर पाहिलं या विभागात एक जबरदस्त फलंदाजी करणारा फलंदाज. त्याला चेंडू तुम्ही किती खेळण्यासाठी दिलेत तर फक्त आणि फक्त 6. त्याच्यातले चेंडू त्याला किती खेळायला मिळतील ते नक्कीच देव जाणो. मात्र हेच म्हणणं असतं की जास्तीत जास्त जर 24 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि तुमचा फ्रंटलाईन फलंदाज मैदानामध्ये यायला हवा, मात्र त्याला तुम्ही मागे ठेवताय पाहणं गरजेचं आहे. मात्र कितीपर्यंत स्कोर तो नेऊन ठेवेल आणि किती धावा त्याला बनवायला मिळतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तो जवळजवळ 18 चेंडूनंतर स्ट्राईकवरती त्याला आणलं जातंय असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. मात्र दुर्भाग्यवश मी म्हणेन गावदेवी भेंडीपाडा बी संघाच्या माध्यमातून झालेली ही मिसफिल्ड आहे आणि त्यामुळे धावा थोड्याशा जास्त आल्यात. अन्यथा धावा ह्या फार कमी असत्या. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर 35 धावा म्हणजे वाईट नाही आहेत. कारण आपण जर पाहिलं तर इथे या आत्ताच्या झटापटीच्या क्रिकेटमध्ये पाहिलं तर 15च एक एव्हरेज पकडलं जातं. मात्र इथे आता 35 धावा या 3 षटकांमध्ये झालेल्या आहेत. कारण की घरचा संघ मैदानावरती खेळतो याचाच अर्थ अनुभव असेल समोरच्या खेळाडूंचा गोलंदाजीचा. मंगेश दळवी गोलंदाजी मार्कवरती. हे खेळाडू भरपूर वेळा एकमेकांसमोर गोलंदाजी करत असतील, फलंदाजी करत असतील, त्यामुळे खेळाडूंचा प्रत्येकाला आपल्या मित्राचा अनुभव हा नक्कीच असेल. कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. रोशन शेवटचे 6 चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. चेंडूला सोडलं होतं डाऊन द लेग. पंचांचा इशारा आला की हा चेंडू वाईड आहे आणि वाईडने धाव फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय 36 या धावसंख्येवरती. वेदांत मैदानामध्ये आहे, रोशन मैदानामध्ये आहे आणि त्यांच्यासमोर गोलंदाजीला आलाय तो मंगेश. मंगेश एक चांगला गोलंदाज आहे, मात्र आज त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. हवेमध्ये चेंडू प्रेशरमध्ये खेळायला फटका आणि इथे मात्र फलंदाज बाद. बघा काय केलंय. तर नक्कीच या ठिकाणी ज्याला ठेवलं होतं राखून तो बार हा फुसका निघाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. रोशन झालाय बाद. रोशन बाद झाला. त्यानंतर नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच संदीप सातवे आणि धाव संख्या झाले ती म्हणजेच 36 धावा झाल्यात. थोडस नक्कीच प्रेशराईज केलं होतं फलंदाजाला. क्लीन बोल्ड. बघा सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. अजून एकाच फलंदाज झालंय पतन आणि अजून एका भरवशाचा फलंदाज मात्र या ठिकाणी 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे हर्षद दिवा हा खेळाडू मैदानामध्ये आलेला आहे आणि
मंगेश याने मात्र जबरदस्त 2 फलंदाजांना बाद केलेला आहे. हॅट्रिकच्या संधीवरती तो या ठिकाणी येऊन ठेपलाय. ऑन हॅट्रिक असेल मंगेश. सुंदर गोलंदाजी. मी म्हटलं होतं की चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडे काही नक्कीच असे चांगले चेंडू तो हाताळतोय की नक्कीच समोरच्या फलंदाजाला तो नक्कीच प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. ऑन हॅट्रिक मंगेश. राईट अमोर द विकेटचा मारा. ऑन साईडच्या दिशेने चांगला फटका केलाय हर्षद याने. एकदम नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का, तर दुसऱ्या धावेसाठी निघालेत मात्र थांबला होता खेळाडू वेदांत आणि या ठिकाणी धावचीच्या पद्धतीने तो बाद झालाय. उदय दिवा नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर ही जी मुलं आहेत नक्कीच नवीन आहेत थोडेफार, मात्र क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की चांगले क्रिकेट ते खेळत असतात. दरम्यान हा चेंडू फारच अवांतर जात असताना दिसतोय. वाईट चेंडूची नोंद आल्या पंचांच्या माध्यमातून. धावफलक मात्र पुढे सरकतोय 38 या धावसंख्येवरती. आदरणीय सन्माननीय रवींद्र पाटील मल्हारी मास्टर डोंगरीपाडा संघाचे ओनर आणि कर्णधार, वेलकम रविदा. ऑन साइडला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी अजून एक फलंदाजाचा पतन, अजून एक फलंदाज बाद हर्षद दिवाच्या रूपानं. थँक्यू. इथे मात्र झपाटलेलं वाटतंय मंगेशाने गावदेवी भेंडीपाडा ए संघाच्या फलंदाजांना. 3 गडी त्याने बाद केले आहेत आणि 4था गडी हा धावचीच्या रूपाने बाद झालाय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना मंगेश. राईट मूर्ती विकेटचा मारा पुन्हा एकदा. इथे मात्र चांगला चेंडू. काय घडतंय नक्कीच पंचांकडे थोडासा पाहत होता फलंदाज की काय कशा पद्धतीने चेंडू मला मिळेल, मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. चेंडू टाकून दिला आतापर्यंत या षटकाचे 5. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे गावदेवी भेंडीपाडा ए संघाची ती म्हणजे 38 धावा. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. राईट मूर्त विकेटचा मारा पुन्हा एकदा. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. षटकाची झाले समाप्ती आणि आपण पाहू शकता आता 38 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी. फक्त 3 धावा दिल्या, 3 विकेट आणि एक तो धावचीच्या रूपाने झालेला बाद. मग मला वाटतं गोलंदाजीच्या अकाउंटमध्ये जात नसतो, त्या अन्यथा 4 विकेट झाल्या असत्या. तर 3 बाद 3च धावा अशा पद्धतीने पहिलं शेवटचं षटक झालं आणि धावफलक आपण पाहिला तो म्हणजे 38 धावा. आणि एकूण फलंदाज जे बाद झालेले आहेत ते आपण पाहू शकता किती बाद झाले. तर नक्कीच एकूण जे फलंदाज बाद झाले ते म्हणजे 6. यस, तर जाऊया आपण डीजे कडे आणि त्यानंतर एक सूचना. साईनाथ महाराज की जय. घालो तुम्ही
चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. नक्कीच आदरणीय सन्माननीय आमचे पंचक्रोशीतील ग्रामस्थ, जर या ठिकाणी कोणी इतरत्र बसला असाल तर आपल्याला विनंती असेल की आपण या स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. टायगर स्पोर्ट्स बेवीपाडा संघाच्या आयोजनामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. धावसंख्या झाली ती 38-39 धावांची गरज आहे. म्हणजेच आपण जर पाहिलं तरी 10चा ॲव्हरेज ठेवला तरी सुद्धा गावदेवी भेंडीपाडा बी संघ सहजतेनं पोचू शकतो तो विजयाच्या पर्यंत. तर आपण पाहू शकतात आजच्या दिवसातले जे संघ आहेत ते म्हणजेच यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच, त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स देवदल आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा आणि गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर तसंच जय मल्हार खोलांडे ह्या पहिल्या फेरीतील 4था आणि 5वा मॅच. तर पहिल्या फेरीतील 4था आणि 5वा नाही तर मी म्हणेन इथे 3रा आणि 4था असेल, कारण की पहिल्या फेरीचा आपण बोलत होतो. मात्र एकूण या आजच्या दिवसाचा 4था आणि 5वा मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. मात्र 2 विजयी संघांमध्ये त्या अगोदर मॅच होणार आहे. बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघ जिंकलाय. या मॅचमधनं जो संघ जिंकेल त्यांना बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन या संघासमोर खेळावं लागेल. मॅच सुरू झाले. लहू घोषे पहिलाच चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. आपण पाहतोय कॉमन क्रिकेट असोसिएशनचा विचार केला या परिसरातील जी असोसिएशन आहे चिंचोटी ते नागले त्यामध्ये पहिलं षटक टाकण्याचा नक्कीच तो एक दावेदार खेळाडू असतो. यंगस्टार मोरी संघाच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या पद्धतीने चेंडू खेळलाय. चेंडू गॅप मध्ये फरार झालाय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. इथे आपण पाहणार आहोत नक्कीच एक जबरदस्त मॅचेस होत असताना आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळतात. एकमेव मैदान आहे की ज्याच्या माध्यमातून भरपूर क्रिकेट या ठिकाणी या आपल्या परिसराने पाहिलेलं आहे. म्हणजेच बाबा स्पोर्ट्सच्या टुर्नामेंटपासनं जेव्हा जो प्रवास सुरू झालाय तो आजपर्यंत आपण पाहतोय. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान आता आले जिगरबाज युवा. कित्येक क्रिकेट पट्टू झाले महान आता आले जिगरबाज युवा. काय जबरदस्त सुरुवात केली जितू याने. जितू भोईर याला आपण जर पाहिलं तर नक्कीच ओल्ड इज गोल्ड असं म्हणावं लागेल. सुपर फलंदाजी, कट टू कट लढत चालू आहे मैदानामध्ये. लहू घोषे याच्यावरती आक्रमण ठरत असताना जितू भोईर याची ही फलंदाजी. ऑकलँड बोल्ड हा चेंडू मात्र आपण जर पाहिला प्रोग्राम शॉट होता. ठरवून ठेवण्याचा प्रयत्न, ठरवून ठेवलेला फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज झाला बाद. तो म्हणजे त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. अड्डावाली तुझी ताडी कशी मित ताडी पिन तुझी माझन रग्याव. ताडी हाय तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. हाय बेला खटवी काय अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल. काय जबरदस्त मॅच सुरू आहे. 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र त्या 10 धावा घेणाऱ्या फलंदाजाला
प्रोग्राम शॉट खेळत असताना ठरवून ठेवलेला फटका खेळत असताना क्लीन बोल्ड केलाय. जशास तशी लढत, जसं म्हटलं जातं ना की प्रश्न का जवाब उत्तर से और ईट का जवाब पत्थर से और बॅट का जवाब गेंद से दिला जातोय. यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकतो, चांगला कमबॅक काय असू शकतो एखाद्या फलंदाजाला ज्याने 10 धावा घेतल्या 2 चेंडूमध्ये, त्याला क्लीन बोल्ड करणं. राईट अमोर द विकेट. जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहू शकता 4 चेंडू टाकून झाले, 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात, ज्याचे की एव्हरेज आहे. प्रत्येक षटकामध्ये मी म्हणेन किमान 10 धावा घ्यायला हव्यात, कारण की 39चं फक्त टार्गेट आहे 4 षटकांमध्ये. गावदेवी भेंडीपाडा ए आणि गावदेवी भेंडीपाडा बी या 2 संघांमध्ये मॅच आहे. दरम्यान खराब फलंदाजी. क्रिकेट आपण जर पाहिलं तर मोठ्याच फटक्याने क्रिकेट निर्माण झालेला नाहीये मित्रांनो. तुम्हाला सिंगल डबल म्हणजे 1-2 धावा ह्या सुद्धा घेता आल्या पाहिजेत. तर मोठेच फटके तुम्ही मारायला गेले तर मात्र तुम्हाला तेवढ्या धावा मिळतील की नाही मिळतील, किंवा मग गोलंदाज जेव्हा डॉट डिलिव्हरी खेळवतो तेव्हा तुम्हाला प्रेशराईज करतो. येथे मात्र सिंगल डबल घेऊन धावफलक हा हलता ठेवायचा असतो, ज्याला म्हटलं जातं क्रिकेट. गतीमध्ये परिवर्तन होतं, सिंगल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान आपण पाहू शकतो चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं नाहीये, मात्र एकच धाव मिळेल. एका धावापेक्षा जास्त काही मिळत नाही. बघा थेंबे थेंबे तळसाचे 11 धावा झाल्यात आणि 11 धावा ह्या नक्कीच किती चेंडूमध्ये आल्याच तर एकूण 6 चेंडूमध्ये. एक धाव नक्कीच एक्स्ट्रा झाली डिमांडपेक्षा, आणि अजून सुद्धा विजयासाठी ज्या धावा हव्यात त्या किती धावा हव्यात तर आपण नक्कीच या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला नक्कीच सांगणार आहात. पण मी विनंती करेन, कालच्या दिवसामध्ये थोडीशी उशीर झाला होता, थोडासा अंधार पडला होता, तर इथे त्वरित हालचाली कराव्या. पंचांना सुद्धा विनंती असेल, काल जास्तच जरा प्रॉब्लेम झाला. शेवटच्या त्या सामन्यामध्ये फक्त 2 ओव्हरचा मॅच झाला. तर आपली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची जी ओळख आहे ती किमान 3 षटकांच्या मॅच तरी व्हायला हव्यात. शेवटचं पाहणं गरजेचं आहे काय होतंय. आता 39चं टार्गेट आहे आणि 39चं टार्गेट असताना 11 धावा फलकावरती लागल्यात, ज्या 28 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज असेल 18 चेंडूमध्ये. रोशन घोषे बॉलिंग मार्क वरती येतोय. रोशन याला आपण पाहिलंय चांगला क्रिकेट तो खेळत असतो. आज त्याच्या घरच्या संघासमोर त्याला गोलंदाजी करायची. याचाच अर्थ आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज आहेत. एका बाजूनं निलेश दिवा आहे, दुसऱ्या बाजूनं प्रथमेश दळवी आहे. आणि प्रथमेश आणि निलेश यांना सुद्धा थोडाफार नक्कीच या गोलंदाजाचा अनुभव असेल, अंदाज असेल. त्यामुळं थोडंसं बेनिफिट गोज टू बॅट्समन असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. मात्र मी म्हणेन इथे या षटकामध्ये किती धावा घेणं एक प्लॅन असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. अक्षय कोठावले यांनी कात टाकलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. ड्रेसअप चेंज केले आहेत, नक्कीच उपस्थित झालेले खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला. लॉर फुलटॉस पुन्हा एकदा डाऊन द लेग खेळण्याचा प्रयत्न. यष्टया माहिती नव्हत्या कुठल्या ठिकाणी आहेत, थोडासा शफल झाला आणि मधली यष्टी झुकवली गेली. रोशन याच्या माध्यमातून फलंदाज बाद प्रथमेश. तुला याद कर प्यार कर जाम गो, तुला मिस कर जाय नाही बोलस गो. मी प्यार करे जीव नव जाम रे, तू नाही बोलस तई होई बेचैन रे. तुला याद कर प्यार कर जाम गो, तुला मिस कर जाय नाही बोलस गो. मी प्यार करे जीव नव जाम. आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्रामस्थ असतील किंवा इतर व्यावसायिक यांना विनंती असेल, थोडासा फक्त आपण आज या व्हाईट कलरच्या पडद्याच्या बाहेरच गाड्या टर्न केल्या तर खूप बरं होईल. विनंती असेल, कारण की खेळ थोडासा थांबतो, परत मग अनाउन्समेंट करणं. तर एक सूचना, एक विनम्र सूचना आम्ही तुम्हाला करतोय या आयोजकांच्या माध्यमातून. चला मैदानाच्या आतमध्ये जातोय. तो नवीन फलंदाज आहे संकेत घोषे. संकेत याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे आणि संकेत याच्याकडे बॅटिंग आहे, त्यामुळं त्याला नक्कीच प्रमोट केलंय. आता आपण पाहू शकतो धावसंख्या आहे ती 11. याचाच अर्थ आपण जर पाहिलं तर 17 चेंडू 28 धावांची गरज अजून सुद्धा आहे.
ऑन साईडला अलॉन द कार्पेट खेळला तर चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल. तोपर्यंत 1 धावेचा अवधी, 1 धाव नक्कीच पूर्ण होते. थोडासा अनफिट वाटतोय निलेश, मात्र निलेश हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, त्याला त्याच्या कॅलिबरनुसार फलंदाजी करावी लागेल. निलेश असेल किंवा अंकुश असेल, लहू, गणेश, हे जे खेळाडू आहेत गावदेवी भेंडीपाडा संघामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण जर पाहिलं तर या खेळाडूंना आपण पाहतोय. मात्र आता ए आणि बी मुलांना संधी मिळत नसल्यामुळे तर असे हे दोन संघ निर्माण होत असताना आपण पाहतोय. सर्वांना चान्स मिळतात खेळण्यासाठी, सर्वांची फिटनेस या ठिकाणी राखली जाते. या उद्देशाने हे दोन संघ प्रत्येक गावामध्ये नक्कीच क्रिएट होत असताना बघायला मिळतात. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळवली जात असलेली स्पर्धा टायगर स्पोर्ट्स आयोजन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन होतं आणि या ठिकाणी फलंदाज बाद झालाय तो निलेश. काय जबरदस्त, एक जबरदस्त मॅच बघायला मिळते प्रेक्षकांच्या माहितीसाठी. मी म्हटलं होतं की एखादा लो स्कोरिंग गेम असेल, गावातील समोर संघ असेल तर ती लो स्कोरिंग गेम सुद्धा इंटरेस्टिंग होत असते. त्याच्याच बाजूने आपण वाटचाल करताना दिसतोय, कारण की निलेश बाद झाला आणि त्यानंतर नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच मंगेश दळवी, ज्याने की अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. आता फलंदाजीची चांगली गरज आहे आणि आता 28 धावांची अजून सुद्धा मला वाटते नक्कीच गरज असेल. 27 ची गरज आहे. धावसंख्या झाली ती 12. आता हा चेंडू 1 धाव देतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न अटक ठरू शकेल की काय, मात्र इथे काय घडलंय तर नक्कीच चांगला बॅकअप या ठिकाणी बघायला मिळाला उदयाच्या माध्यमातून. अक्षय मला वाटते त्या ठिकाणी अक्षय दळवी आहे. हो, थोडासा मला चुकीची माहिती मिळते, माळी आहे तिकडे, अक्षय माळी. 2 धावा मात्र आल्या, 2 धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो आहे 14 या धावसंख्येवरती. 25 धावांची गरज अजून सुद्धा असेल. 14 चेंडू 25 धावा, एक थोडस माफक लक्ष मी म्हणेन या झटापटीच्या क्रिकेटमध्ये. एखादा मोठा फटका किंवा मग सिंगल डबल यांच्यावरती विश्वास नक्कीच ठेवावा लागेल. चेंडू शिल्लक असेल 13 चेंडू मध्ये 25 धावांची गरज अजून सुद्धा जिंकण्यासाठी. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं, पहिलाच मॅच हा बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघाने जिंकलेला आहे. दुसरा मॅच कुठला संघ जिंकेल येणाऱ्या 13 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा चेंडू या षटकाचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या ठिकाणी नो बॉल, एकदम नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेचा थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न आहे, मात्र नो बॉल +1 अशा पद्धतीने धावसंख्या होती ती 16 आणि धाव फलक अजून एक चेंडू या ठिकाणी शिल्लक दाखवतोय, कारण की नो चेंडू पडलाय. फ्री हिट असेल, बीमर बॉल. जर अजून एक बीमर टाकला तर मात्र गोलंदाजाला दंडित केलं जातं. शेवटचा चेंडू फ्री हिट, एज लागलाय मात्र चेंडूने वळण घेतलाय, चेंडू झालाय फरार. धावा किती येतात? धावा येतात ते 4. गौसून मी आता थकलो, नंबर काही चला मैदानामध्ये पाणी पाठवा.
12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज, म्हणजेच एवढे चांगलं पकडलंय. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी चांगली राखलेली आहे. आणि आपण पाहू शकता काय घडतंय तर गावदेवी भेंडीपाडा बी संघाला जिंकण्यासाठी अजून सुद्धा 12 चेंडू आणि त्या 12 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. काय होईल पाहणं गरजेचं. विलास या ठिकाणी आलाय गोलंदाजी मार्कवर. विलास सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे, मात्र त्याच्याच गावातील संघ मैदानामध्ये त्याच्या समोर आहे. विलास दानवा बॉलिंग मार्कवर. बघूया काय होतंय, कारण एकमेकांसमोर जेव्हा गावातले दोन संघ असतात ना तेव्हा काय होईल हे आपण म्हणू शकत नाही. ज्या पद्धतीने आतापर्यंत मॅच सुरू आहे, मी म्हणेन नक्कीच 60%ची संधी गावदेवी भेंडीपाडा बी संघ जो फलंदाजी करतो त्याला आहे. मात्र 60% 70 किंवा मग 60% 50 कशी होईल हे येणारे चेंडू दर्शवतील. दरम्यान हा निर्धाव चेंडू आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. मी पुन्हा एकदा म्हणेन की क्रिकेटची जर जीवनवाहिनी म्हटली तर सिंगल आणि डबल या फार महत्त्वाच्या आहेत. बेसिक क्रिकेट खेळावं लागेल आणि इथे एक मोठा फटका सुद्धा कधी कधी जर चेंडू तेवढा चांगला असेल तर तो नक्कीच घ्यावा लागेल. अंदाजामध्ये बॅट फिरली जाते मंगेश जळवी याच्या माध्यमातून, मात्र चेंडूच्या लाईन मध्ये यावं लागणार आहे. चेंडूला कनेक्ट करावं लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती काही ना काही धावा ह्या मिळवाव्या लागतील. आणि आता गावदेवी भेंडीपाडा हे संघ त्यांच्या धारदार गोलंदाजीने तुम्हाला मागे टाकण्यास सज्ज आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केले. रोशन असेल, लहू असेल, जरी 10 धावा जरी दिल्या असेल प्रति षटकामागे तरी सुद्धा पूर्णपणे बांधून ठेवलाय. मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. विलास धानवा 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सुपर बॉलिंग विलासाने सुरुवात केली. टप्पा चांगला पकडलाय. शॉर्ट पिच डिलिव्हरी नक्कीच चांगल्या पद्धतीने हाताळल्या जातात. ओहो, सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू 4ही निर्धाव. धाव संख्या मात्र तेवढीच, ती म्हणजे 20. आणि अजून सुद्धा 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. 12 मध्ये 19 हव्या होत्या, आता 8 चेंडू मध्ये 19. ओ, अजून एक चांगला चेंडू. बॅक टू बॅक 5 चेंडू निर्धाव. काय जबरदस्त चांगली गोलंदाजी आहे विलास याची. विलास जानवा विरुद्ध मंगेश जळवी चाललेला कॉन्टेस्ट आहे. राईट अमोर द विकेट. आणि हा सुद्धा निर्धाव. मेडन सुपर. नक्की टाळा झाला पाहिजे गोलंदाजासाठी, कारण की शेवटच्या या क्षणी ही मॅडन ओव्हर टाकलेली आहे. त्यानंतर एक षटक शिल्लक आहे. 19 धावांची गरज आहे. आणि मला वाटतं या स्पर्धेची पहिली मॅडन ओव्हर या ठिकाणी हाताळली गेलेली आहे. सुपर गोलंदाजी. असं वाटत होतं की विलास याच्यावरती धावा येतील, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. गावदेवी भेंडीपाडा ए संघाने जिथे 60% होतं तिथे आता आपल्या बाजूने 60% चान्स निर्माण केलेले आहेत. 19 धावांची गरज आहे 6 चेंडूमध्ये. 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज होती, आता 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. विलास गोलंदाजीमध्ये चांगले हात दाखवले होते, मात्र इथे फलंदाजीमध्ये थोडासा कमजोर ठरलाय. विकेट हॅट्रिक मला वाटते पहिली कालच्या दिवसामध्ये दरम्यान नक्कीच आपण पाहूया. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. वेदांत अपील या ठिकाणी थोडीशी झाली होती. नक्कीच अपील वरती प्रेशर नाही आहे. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू 19 धावांची गरज. बघा 3 षटकार आणि त्यानंतर काही सिंगल डबल वरती विश्वास नक्कीच ठेवावा लागेल, मात्र कनेक्ट करावं लागेल चेंडूला. बॅट या ठिकाणी नक्कीच संपर्क करावा लागेल बॅट आणि बॉलचा. ओहो, क्या बात आहे. गावदेवी भेंडीपाडा संघ ए ने मात्र लगातार 8 चेंडू निर्धाव टाकलेत. लगातार 8 चेंडू निर्धाव. आणि हा सुद्धा एक रेकॉर्ड या ठिकाणी तयार झाला असं सांगायला काहीच हरकत नाहीये. 4 चेंडू 19 धावा.
फुलटॉस, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. काय जबरदस्त गोलंदाजी. मात्र त्यानंतर पाहिलं की थोडासा रिलॅक्स झालाय की आता मात्र धावांची जी गरज आहे. हा यस, कोणी बॅट्समन. यस, थोडासा रिव्ह्यू घेतलाय, थांबायचा आहे. पंचांना विनंती असेल भीमरसाठी. भीमर चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायर फेअर डिलिव्हरी. लिगल चेंडू आहे. फलंदाज भरपूर वाकलेला आहे आणि तरी सुद्धा चेंडू आपण जर पाहिला तर खाली येत होता. त्यामुळं नो चेंडूची कुठलीच गुंजाइश या ठिकाणी निर्माण होत नाहीये. सिद्धनाथ स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ वेलकम, आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. जाऊया आपण. अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार. आता मात्र 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. काय जबरदस्त मॅच, सुंदर फलंदाजी. संकेत घोषे याने समा बांधलाय. संकेत घोषे याने मॅच ऑन केलाय. 2 आणि त्याने संकेत दिलेत की एक चांगली मॅच होऊ शकते. क्या बात आहे संकेत, जबरदस्त जबरदस्त. मी म्हणेन इथे मात्र तुम्ही या ठिकाणी मॅच मध्ये जीव ओतलाय. खेळपट्टीवरती सावली येता कामाने लक्षात घ्या. थोडंसं विनंती असेल पंचांना, तेवढं एक विनंती असेल. खेळपट्टीवरती, खेळपट्टीपासून थोडासा लांब, कारण की सावली खेळपट्टीवरती उभा राहिल्याच्या नंतर येऊ नये. ओके. गणू दिवा हालायचं नाही, आवाज द्यायचा नाही. पंच त्यांना सांगा आधी समजवून. प्रत्येक खेळाडूला, त्यांनाच नाही प्रत्येक खेळाडूला त्यांचं ऍक्शन आहे शेवटपर्यंत. आता मात्र हा चेंडू किती धावा देऊन जातोय पाहणं गरजेचं आहे. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक करू शकतोय आणि या ठिकाणी थ्रो चांगला आलाय. संकेत झालाय बाद. प्रेक्षकांनो घाबरू नका, मॅच अजून सुद्धा संपलेला नाहीये. 1 चेंडू शिल्लक आणि या एका चेंडूमध्ये एका षटकाराची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये मॅच आहे. मॅच ऑन झालाय. जसं म्हटलं जातं कि सिचुएशन लाइक अ प्रेशर कुकर, किसकी सीटी कब बजेगी बोल नहीं सकते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश. आकाशाला आकाशात नक्कीच आपण पाहू शकतो काय घडतंय. ओ हो हो हो. आणि इथे मात्र चेंडू आपण जर पाहिला नक्कीच चांगला चेंडू. संघ जिंकलाय गावदेवी भेंडीपाडा ए संघ. खूप खूप अभिनंदन.